काय झालं? तुम्ही अजून झोपला नाही? झोप उडाली आमची सगळ्यांची. घरात काय घडतं त्याच्याशी तसंही तुझं घेणं देणं नसतंच, त्यामुळे तुला ना पुन्हा पुन्हा तेच तेच बोलून नकोस कल्याणी. काय झालं ते मला नीट सांगशील? सगळं संपलंय. आपलं घर वाचवण्यासाठी आपल्या हातात एकच मार्ग होता. आपल्या घराचे मूळ कागदपत्र आपल्याकडे होते, तेच गहाळ झालं. नचिकेत, काय झालं? तुला अचानक एवढा घाम का फुटलाय? मूर्खासारखे प्रश्न नको विचारूस ग. आपल्या घराचे ओरिजिनल पेपर गहाळ झालेत म्हटल्यानंतर मला टेन्शन येणार नाही? घाम का फुटला म्हणे. तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन कमी, भीती जास्त दिसते. नचिकेत, खरं सांग, तुला माहित होतं का हे आधीपासून? तुझा काही संबंध नाहीये ना या प्रकाराशी? काय वाटेल ते बोलतेस तू? का असे भलते असेल ते आरोप का करतेस तू माझ्या? तुम्हाला फार पुळका नाहीचा? ती माझ्यावर काय वाटेल ते आरोप करते, काय वाटेल ते बोलते मला, आणि तुम्ही गप्प बसलाय काय? कशासाठी? अच्छा अच्छा, माझ्याकडे नोकरी नाही म्हणून तुम्ही गप्प बसलात ना? हो ना? नाही नाही, आता माझ्या सगळं लक्षात यायला लागलंय, व्यवस्थित लक्षात यायला लागलंय माझ्या. अरे नचिकेत, तुझ्या नोकरी नसण्याचा आणि ह्या गोष्टीचा काही संबंध नाही रे बाबा. आपल्या घराचे कागदपत्र आपल्या घरात होते, ते घरातून गहाळ झाले. बाहेरील कुठलीही व्यक्ती आपल्या घरात आलेली नाहीये, त्यामुळे इथे हजर असल्या प्रत्येकाला आम्ही प्रश्न विचारतोय, आणि तोच प्रश्न कल्याणीने तुला विचारला. तू एवढा अस्वस्थ का होतोयस? हे बघ नचिकेत, माझं असं काही म्हणणं नाही की तू काही केलेलं आहेस. मला फक्त एवढं सांग की ते पेपर शेवटचे कधी पाहिले होतेस तू? मी पेपर्स बघितलेच नाहीत बाबा. अरे कमाल आहे. अरे सकाळी पाहिले ना मी पेपर. तू निघाला होतास मॉर्निंग वॉकला, आणि त्यानंतर तू आणि कल्याणी, तुम्हा दोघांच्या व्यतिरिक्त त्या खोलीत कोणी गेलेलं नाहीये. गंध फुलांचा गेला सांगून, तुझे नि माझे भावे मिलन, भावे मिलन. क्या बात आहे अर्पिता मॅडम, काय आवाज आहे तुमचा. सुरांची पकड अशी मजबूत आहे तुमची. न आला तुमच्यावर. नाविका रे वारावाही रे. कसले खोटाडे आहात तुम्ही. का? इतकं छान गाता येतं तुम्हाला. उगाच भाव खात होता ना तुम्ही. हा आवाज छान आहे असं म्हणणं आहे तुमचं. मग अर्पिता मॅडम, पुढच्या वेळेला आपण डॉक्टरकडे गेलो ना की तुमचे कान पण तपासून घेऊ. काही काय. अहो गंमत केली हो मी. माझं आवडतं गाणे म्हणून मला येत. चला आता तुम्ही नाविका र पासून चला ना. चला पटपट टिक टिक वन. ओ एवढ्या लवकर नसतं. टिक टिक वन, टिक टिक टू. थांबा जरा, मला जरा अशी जरा चांगली गाणी आठवू द्या. थांबा ना. टिक टिक फोर. र ना. र थांबा ना तुम्ही. टिक टिक फाइव. टिक टिक सिक्स. टिक टिक सेवन. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, चंदेरीचा गुल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना. वा वा वा, क्या बात आहे अर्पिता मॅडम. कसं वाटलं? अहो कसं वाटलं म्हणजे छानच आहे. नाही, गाणं कसं वाटलं? अहो गाणं तर उत्तमच आहे. जुन्या गाण्याची हीच गंमत आहे ना, त्याच्यामध्ये असा अर्थ आहे ना, असा खोलवर असतो, असा मनाला भिडतो, त्यामुळे असं भारी वाटतं. तेच अर्थ महत्वाचा. अर्थ महत्वाचा. अर्थ हवा ना गाण्यांना. बरोबर आहे. माझ्यावर काय आलं आता? प्रीतीत येना, जवळ घेना. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोर. तुम्ही करा, तुम्ही करा.
यांच्या काहीच कसं लक्षात येत नाहीये. र आलं चला.